श्रीमान रायगडा, मी माझ्या बंधनातून मुक्त झालो. आणि श्री 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 श्रीमंत शिवछत्रपती शिवाजी महाराजांना तिवार मानाचा मुजरा. जय भवानी, जय शिवाजी. का भारी वाटते यार पुरं. आणि आवाज पुरा सुंदर. गडचिरोली ते रायगड ट्रॅव्हलिंग व्लॉगमध्ये तुमच्या सगळ्याचं स्वागत आहे. डे 3 आणि आम्ही रूम चेकआउट करून बाहेर आलो. आणि बाहेर आल्यावर इकडं थोडे बहुत व्हिडिओ बनवला. आणि इथं परा टाकला आहे पेरणीसाठी. आणि परा वापलाय पण पाणी पाहिजे. परा पहाडावरचा परा, रायगडातला परा. हर हर महादेव. आणि बसला यायला टाइमच होता, तर चला म्हणलं थोड्या वेळ इथं काहीतरी करूया. मग काय, मला भेटली एक एरवाची काडी. आणि त्या काडीनं खेळत होतो मी क्रिकेट एकटाच. कारण की एकटा झालो होतो. लातूरकरवाला भाऊ आहे माझ्यासोबत, पण तो पोस्ट टाकण्यात, स्टोरी टाकण्यात व्यस्त आहे. आणि मला दिवसभर चार्जिंग ठेवायचे आहे, त्यामुळे मी असंच फक्त व्हिडिओ बनवले आणि पोस्ट वगैरे काही टाकलंच नाही तेवढ्या. आणि आता अपलोड करणार आहोत व्हिडिओ. चला म्हणलो जमते का नाही जमा पाहूया म्हणलो रायगडावर. अरे तिसऱ्या याच्यात खालीच पडत होतो, पण वाचलो. जाऊ द्या म्हणलो, क्रिकेटच खेळू. आणि अंगात जेवढे किडे होते माझ्या, तेवढे रायगडमध्ये बाहेर काढलं. तिथं थांबवणारा कोणीच नव्हता आणि अडवणाराही कोणीच नव्हता. आणि अखेर शेवटचा मुजरा करून टाकावा म्हणलं रायगडासाठी. जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव. आणि आता आली आमची बस. आणि आता आम्ही जात आहोत महाड. आणि बिलकुल किल्ल्याच्या गेट जवळूनच बस निघत आहे. जय शिवाजी, जय भवानी. आणि मला सामन्याची सीट भेटली, कारण की बस तिथूनच लागली होती. तर चला म्हणलं मस्त पाहत जाऊया आता सामन्याचे नजारे. आणि येऊन पोहोचलो ना इकडं महाडमध्ये. आणि छत्रपती शिवाजी महाराज चौक. आणि बस डेपोमध्ये बसला टाईम होता, तर चला म्हणलं मी जाऊन पाहून येऊया चौदार तळ्या. आणि हे आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक. आणि मग इथून समोर गेलो, दिसल्या बाप्पाच्या मूर्त्या. बाप्पाच्या मूर्त्या पाहून झाल्यावर मग आलो मी ऐतिहासिक चौदार तळे बघायला, जे सत्याग्रह करून सन्मान पाण्याचा हक्क मिळावा यासाठी लढा दिला होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी. 20 मार्च 1927. जय भीम. आणि चला तुम्हाला आता दाखवतो पूर्ण तळ्यामधला.
टाके वगैरे बांधत आहेत आणि काही भागातलं पाणी सुकलं आहे आणि काही भागात पाणी अजूनही आहे. कसा वाटला कमेंट नक्की करायचं. आणि तो जो मित्र होता माझ्यासोबत रूममेट तो लातूरचा आणि तो जात आहे गणेशपेठ हा बघा गणपतीपुढे आणि मला जायचं आता गावाकडे. आणि आलो होतो इकडं पहाड चवदार कडे पाहायला. बडे आहे पाणी कमी झालं आहे आता. आणि महाडमधील श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक. त्यावर आम्ही नाश्ता वगैरे गेलो आणि रूम होती 800 रुपये डिवाइड बाय 2 जण होतो तर 400 रुपये लागले. आणि जेवण पण केलं रातचा ते पूर्ण मिळून 700 रुपये लागले या. आणि आता महाडची तिकीटही तेवढीच होती 60 रुपये 760. आणि आता मी जात आहो पंढरपूर. तर पंढरपूरची तिकीट आहे 510 रुपये 11 काहीतरी 10 पकडा. ते पंढरपूर मार्गावरचे गावं ज्यापैकी नारवेर तानाजी मालसुरे प्रवेशद्वार हा पण पाहायला मिळाला मला. असं मर्द मराठा मातीचा तानाजी मालसुरे. आणि हे महाडची पहाडे खोल दर्या. आणि मला याच रस्त्यामध्ये आपल्या पहिले पुस्तकाचा गाव पण पाहायला मिळाला. त्याचा व्हिडिओ नाही बनवला मी पण तोही याच रस्त्यात पाहायला मिळाला. आणि आता अजून समोर महाबळेश्वर वगैरे आहे. चला बघूया. हे पहाड मस्त भारी व्ह्यू आहे आणि वातावरण. आणि नाही का मी जैसा प्रवास करत आहोत त्याचा मला टायमिंग मस्त भेटत आहे शूट करायसाठी व्हिडिओ. आणि असे व्हिडिओ शूट तर मस्त होते पण नाही का फोटो काढता म्हणला का जमत नाही अजिबात. माझ्या मोबाईलचे कॅमेरे नाही. तो महाडमध्ये 40 रुपयामध्ये जो दाखवला होता सुरुवातीला तो. आणि आता हे पहाड दर्या खोऱ्या वाया चढते उतरते घाट मस्त भारी वाटते पाहायला. अँड गाईस इथून कोणी पडला त्याला पडला नाही म्हणतील डायरेक्ट स्वर्गवासी.
हॅशटॅग महाबळेश्वर. या हॉटेलमध्ये आमची बस थांबली आहे जेवण करायसाठी आम्ही. आणि हा व्ह्यू महाबळेश्वर तो वाला पहाड. निसर्ग की जो आता सिंगलच होता बराबर दिसत नाही. म्हणलो नाही मी माझा व्हिडिओ काढायला धरला का असे व्हिडिओ होते तुझा. आणि मग मागवून आणून दिला आपला मुंगटीचा उशडाची बाल्टी मगा. हा मगा खबर भाजी. हा एवढं जेवण बढियापैकी फोकस वगैरे तर बढिया झाला. ते असं डायरेक्ट ठेवलो विदाउट कॅमेरेमॅनना. आणि हा पडदा मधातही येत होता. तर याला केलो बाजूला आणि चला म्हणलो आता बढ्यापैकी शूट थोडसा वर येऊन पाहिजे होता कोणतरी एक जण. सगळं करा दिसत आहे यार. चला म्हणलो आता सोप वगैरे खाल्लो आणि मग निघालो आपल्या बसमध्ये. आणि मस्तपैकी झोपून जायची सीट भेटली होती. आणि हा मित्र भेटला एक. त्यामुळे थांबा लागला. आणि मग आपला इकडं महाबळेश्वरचा प्रवेश सुरूच होता आपला. म्हणून ते मला तर माहीत होतं आपल्याला काही अशी काही झोप काही लागत नाही. अकरा 21 11:30 वाजले होते. आणि थंड वातावरण पुरा थंडगार हवा पुरा भारी. आणि इथं चार्जिंगची सुविधा तर होती पण मागची बंद होते. हा केव्हा कळला जेव्हा मागून उतरताना पंढरपुरात उतरताना कळला मला. पहिला विचारलो कंडक्टरला तर तो म्हणाला बंद आहे. थंडी थंडी हवा थंडी थंडी पहाड भारी वाटत एकदम भारी गाड एकदम. आणि मग रस्त्यात पाहायला मिळाली घोड्यांची सवारी. आणि इकडं बोटिंगसाठी आहे नाद महाबळेश्वरचे. आणि या नदीत करत आहेत बोटिंग. कोणत्या तरी गाव होऊया आता आठवण नाही आहे मला. मी बाईस व्हिडिओ एकही नाही बनवलो का करतेस आता आठवण नाही आहे काही. पण महाबळेश्वरच्या सामन्याचा गाव. अजून पाहायला मिळेल तुम्हाला बोटिंग वगैरे. हां बस महाबळेश्वर असो कारण
बोट क्लब. इकडं जाणी आहे ना उत्तरणी आहे खाली आहे. तिथं बाथरूमकडे गेलो. या विंडोवाल्या आजीवर भरोसा करून तुला सांगलो का माझ्यासाठी सीट ठेवशील, पण ते विंडो सीटवर गेली आणि मला उभ्यानं जावं लागला. आणि मग दुसऱ्या तिसऱ्या डेपोमध्ये भेटली पुन्हा सीट. पंढरपूरचे आत आणि इकडं आहे ऊसाची लागवड जास्तची. आणि तिथं त्या जांभा वगैरे खाल्लं आणि येऊन पोहोचलं मग आपला इकडं पंढरपूर डेपो. पंढरपूर. आणि मग मी निघालो चालतच नदीकडे आंघोळ धुवासाठी. आंघोळ तर तसं मी सकाळी धुवून आलो होतो, पण आता पंढरपुरात आल्यावर पुन्हा एक वेळा. आता हे पोरं क्रिकेट खेळत आहे आणि ट्रेन जात आहे. आणि आंघोळ वगैरे घेतलो. चला आता दर्शनाला. संध्याकाळच झाली इथलं. चला. मी जो पंढरपूर पाहिलो म्हणत होतो ना, तर या रस्त्यावरून जाताना उपाय. आणि ते मंदिरं तिकडं आहेत. आणि बरं झालं मी तिकडं सामने गेलो तर एकही जण नव्हते. येते तर सप्पा आता वारी म्हणल्या होतीच म्हणा तसा भयानक गर्दी. पण बहुत दूरून आलो मी चालत तिकडून 1-2 किलोमीटर. ट्रेनच्या रस्त्याकडेच गेलो होतो डायरेक्ट. मोबाईलला चार्जिंग नाही आहे तेवढी आता. महाराष्ट्राच्या भक्तीच्या राजधानीत पंढरपुरामध्ये जिथे लाखो वारकऱ्यांची श्रद्धा, संतांची परंपरा आणि विठ्ठल रुक्मिणीचे दिव्य दर्शन एकत्र अनुभवायला मिळते. चला तर मग करूया संपूर्ण पंढरपूर दर्शन. आणि हे जे आहेत ते काय आहेत मलाही नाही माहीत. सांगा जो. शौचालय चांगला वाटत आहे म्हणा. आणि हे मंदिर पंढरपूर. आणि या नदीचं नाव आहे भीमा नदी. आणि मी आता आहे चंद्रभागी तीरी, जिथं विठ्ठल पुंडलिकाला भेटायला आला होता. तर चला बघूया. आणि कचरा गंदगी तर होतेच तीर्थस्थान म्हणल्यावर, पण नाही का हा पुष्कळ वाईट आहे. म्हणजे आपण आपल्या देवी देवताचा अपमान करतो इथं ठेवून. तुम्ही मातीत गाडा.
भारी वाटते यार पंढरपूर पण. आणि सगळ्यात पहिला महादेवाचे दर्शन घेऊ. आणि मग इकडं आलो आपला चंद्रभागी देवी. खरंच या महादेवाच्या मूर्त्या आणि त्या मूर्त्या वसप्पा कचरा गाडी फेकल्यासारखं फेकून ठेवले आहे. आपल्या देवाचा आपणच अपमान करतो. श्री पुंडलिक पेटी परब्रह्म आले. आणि जिथं विठ्ठल पुंडलिकाला भेटायला आले होते तो स्थान आहे हा. आणि चला दाखवतो तुम्हाला आता समोर. आणि माऊलींनी मस्त गाणं म्हटलं. आणि इथं दर्शनाला यार येते ना खरंच. नाही वय नाही काही पूर्ण आपल्या आई वडिलांच्या नावाने दान करा, गुरुदेवच्या नावाने दान करा, अन्नछत्र दान करा. आपल्या आई वडिलांच्या नावाने दान करा, गुरुदेवच्या नावाने दान करा. पंढरीच्या बाजाराचा सौदा पटला, पंढरीच्या बाजाराचा सौदा पटला. बाजारात गेलं गती घेतली आरसा फळी. बाजारात गेला आळंदीला जाता जाता हिटू भेटला. पंढरीच्या बाजाराचा सौदा. काय नाव? विठ्ठल पंताचे दैवथोर पोटी आले तण्याने. ही मूर्ती आहे नवसाला पाहणाऱ्या महादेवाची. पोटी आले नेवती आया. संसार केला हरिनाम घेया. पोटी आले नेवती राया. चला, काय
आपले मोबाईल, आपले पर्स, आपले पाकिट. आणि हे आहे पुंडलिकाचे मायबाप व 11 रुद्र मारुती मंदिर. आणि जो पाहून आलो तो विठ्ठलाचं मंदिर, आपला पुंडलिकाचं मंदिर, जिथं भेटायला विठ्ठल आले. आणि चंद्रभागे तिरेला सोडायची इच्छाच नव्हती यार. मस्त पुष्कळ टाईम थांबलो मी अंधार पडतलोच. भेटीसाठी आला पंढरीच्या. चांगला लावा. किती रुपये हो रे? 10 रुपये. एक फोटो काढशील? फोटो खींचिए. ऊपर थे आ जाओ थे. आणि मग आलो द्वारकाधीश मंदिर. आणि इथलं भजन ऐकून मी एवढा मन तृप्त झाला का मी माझी सुदबुदच हरवलं होतं. आणि मी सरळच याच्यातून द्वारकाधीश मंदिराचे दर्शन घेतलं. आणि हा आहे सोमेश्वर महादेव मंदिर. हर हर महादेव. आणि मग फिरत आलो इकडं बाजार. आणि बाजाराकडून आलो मग सरळ इकडं विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिराकडे. श्री संत नामदेव महाराज. तिथंच ते पहिली पायरी आहे खाली. आणि विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर तिकडे मागं आहे, जो लाईनीत लागायला लागते. आणि लाईन एवढी वर चालूच राहते, पण एवढी वर सोडत नाही, दर्शनासाठी सोडत नाही, बंद करतात रात्री. त्यामुळे तर मी तर इथलेच दर्शन वगैरे घेतलं. पहिल्या पायरीचे वगैरे. पहिली पायरी खूप भारी पंडाल. भांडू नका घ्या. आणि काय केलं हे काय केलं सगळं
ते कामच होतं फक्त ते रिपोर्ट बघितलं ते कॅम्प्युटरवर टाईप करून होतं सोमवारी बघ रिपोर्ट पडेल सोमवार मंगळवार तो रिपोर्ट दिला का मग तुझ्या लक्षात येईल कसं एका पाण्यावर येत नाही. त्या काकूने मिठाई दिली. दादा तुम्ही ते फोन घेतले लॉकरमध्ये ते कुठून घ्यायला लागते. आणि महादेवाचे दर्शन घ्यायचं आणि समोर आहे विठ्ठलाचे पदचिन्ह पहिल्या पायरीवर आहे ते येतात त्याचे दर्शन घेतलं आणि बाहेर निघालो. आणि हे गाय साधीच आणि सिंपल आहे पण याचे पाया प्रत्येक जण लागत आहे तिथं. विठ्ठलाच्या मंदिरापुढे आहे तर पाया लागत आहे. जय हरी विठ्ठला माऊली. स्वयंभू मूर्ती आहे महादेवाची आणि हा श्रीराम मंदिर. तिथं कॅमेरा अलाउड नाही आहे पण दर्शन बरे आता पहिलं जेवण करून आणि मग टाकतो मी इथं आणि केलं जेवण मोबाईल स्विच ऑफ पडेल. आपला झुणका भाकर 1% चार्जिंग आहे. तर इथं लागले 120 सगळा खाऊन पोटभर टाईट. आणि मग व्हिडिओ कॉल केला घरी आणि आईला बाबाला घरच्यांना सगळ्यांना पंढरपूर दाखवलं. फिल्टर लावलं. रायगडी दाखवलं असतं पण रायगडावर चार्जिंगच नव्हती. स्विचऑफच पडला होता मोबाईल आणि येथे स्विचऑफच पडला होता. पण आता रूम भेटली आणि रूममध्ये आहोत तर दाखवत आहो. बिलकुल सामने सौ विठ्ठल रुक्माईच्या सामने नाही मागे
आणि व्हॉट्सअपवर टाकलो स्टोरी, ज्यांना दर्शन करायचं आहे ते व्हिडिओ कॉल करा म्हणून. तर एक जण केलं, त्याला दाखवलं आणि मग माझ्यासोबत जोडला एक कपल, म्हणजे जोडीनंच आले होते, ते पण होते. ते आता व्हिडिओ वगैरे नाही बनवलं, बिना बोलतो कशाला, लग्न मोबाईल होता ते. आणि इथून मग उद्याचा प्रवास चालू होईल. आणि हे व्हिडिओ कसे होत आहेत मला माहीत नाही. रामकृष्ण हरी. चला धन्यवाद. आणि उद्या दाखवणार तुम्हाला बाकीचा. आणि हे व्हिडिओ असे का होत आहेत मला पण नाही माहीत. मी आता एडिटिंग करता होता, इथं मला काही मुवमेंट दिसतच नाही आहे. तरी पण हे व्हिडिओ मी टाकत आहो, कारण की इथं आता बराच काही दाखवला आहे मंदिराच्या. तर चला. आणि तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, कमेंट करा. जय हरी विठ्ठल, पांडुरंग विठ्ठल.